नमस्कार. आज आपण आलेलो आहे मावडी कप येथील प्रगतशील शेतकरी संतोष माणिकराव बामे यांच्या गव्हाच्या प्लॉटवरती. तर हा गव्हाचा वाण त्यांनी या वर्षी नुजीवेडो सीडचा कविता हा वाण आपण त्यांना दिलेला होता. अतिशय चांगल्या प्रकारे हा प्लॉट आहे. ओंबी देखील एकसारखी आणि उंची देखील गव्हाची चांगली आहे. ओंबीचा आकार साईज मोठी आहे. दाण्यांची संख्या भरपूर आहे. आज आपण शेतकऱ्यांकडून माहिती घेऊया की त्यांना हा प्लॉट कसा वाटतो या वर्षी. संतोष शेठ बोला. गहू तुम्ही पहिला कधी कोणता करायचा व्हरायटी आणि आता ह्या व्हरायटी तुम्हाला काय फरक वाटला? नाही, ही व्हरायटी खूप छान आहे आणि SP अग्रोचं आम्हाला कायम सहकार्य आहे प्रत्येक गोष्टी डाळिंबापासून. तर ह्यावेळेस कविता म्हणून कुठला तरी वाण आहे, तर खूप सुंदर रिझल्ट आहे. आणि आपण फक्त त्याला कुठलंही नैसर्गिक खत टाकलेलं नाही, फक्त सेंद्रिय जीवामृत एवढं सोडलेलं आहे किंवा तणनाशक वगैरे काही मारलं नाही. ह्या गव्हाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपला जो रोगराईला हा जास्त बळी पडत नाही. मवेची यांनी कुठलीही फवारणी केलेली नाही या ठिकाणी आणि तणनाशक देखील मारलं नाही. गव्हासाठी कोणतीही फवारणी नाही, तांबोराची फवारणी नाही, मव्याची फवारणी नाही, युरिया पण. आणि हा ऑर्गॅनिक थोडक्यात बनता येईल आपल्याला हा प्लॉट आहे. साहेब, आपण सांगू शकता आपल्या कंपनीच्या वाणाच्या बद्दल माहिती थोडी? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आदिनाथ सालके नुजीवेडो सीड्स या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तर आज आपण पाहतोय की कविताचा हा जो प्लॉट आहे तो एकदम उत्कृष्ट असा आपल्या संतोष भाऊंनी आणलेला आहे. जर कविता वाणाबद्दल सांगायचं झालं तर कविता वाणाचे जे आपली कुडी आहे ती लांब येते. त्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात जास्त दाणे असतात. जर आपण एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये 70 ते 75 दाणे आता आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर एक टेबल हाईट येते आणि रोग प्रतिकार क्षमता पण या गव्हाची चांगली आहे. जे संतोष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की याला त्यांनी कोणतीही फवारणी घेतली नाही. तसंच जो आपला तांबोरा वगैरे पडतो त्यासाठी पण हा वाण एकदम उत्कृष्ट आहे, जेणेकरून याच्यावर कोणतीही रोगराई पडत नाही आणि उत्पन्नही चांगलं भेटतं. खायलाही चविष्ट असं चपाती याची तयार होते. धन्यवाद.